असं झणझणीत आणि तर्रीदार मटण पाहिल्यानंतर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. अगदी घरगुती पद्धतीने परफेक्ट मसाल्यासह आणि मटण एकदम मऊ व चवदार कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामुळे चव दुप्पट वाढेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पण भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. इथे मी पाव किलो एवढं मटण घेतलेलं आहे. मटण पाणी बदलून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर यातलं सगळं एक्स्ट्राचे पाणी आहे ते काढून घेतले. आता आपण मटणवरती पाव चमचा एवढी हळद घालणार आहोत आणि मीठ देखील घालून मटणला सगळीकडून छान हळद आणि मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर अर्धा चमचा एवढं मीठ देखील मी यामध्ये घालून घेते आणि आता आपण हाताने छान सगळीकडे हळद आणि मीठ मटणवरती लावून घेऊया. अगदी तुम्ही बॅचलर असाल, 1-2 जणांसाठी जर मटण बनवणार असाल, तर या पद्धतीने जरूर बनवून पहा. बनवायला एकदम सोपं आहे. जास्त भांडी देखील लागत नाहीत आणि अगदी झटपट बनून तयार होतं. मटण म्हटलं की शिजायला थोडासा वेळ लागतो, पण आपण त्यासाठी सुद्धा एक ट्रिक वापरणार आहोत. तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपली जी तेलाची छोटी पळी असते, त्या पळीने 1 पळी होईल एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मध्यम आकाराचा 1 कांदा या पद्धतीने बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. चॉप केलेला कांदा तेलामध्ये घालून छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मटणवरती मीठ लावून घेतलेलं असल्यामुळे कांदा भाजताना आता मीठ घालण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडं मीठ कांद्यामध्ये घालू शकता. त्यामुळे कांदा जो आहे तो पटकन भाजला जाईल. कांदा छान असा मऊ होईपर्यंत मी आता भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं मटण आहे ते देखील घालून घेऊया. तर मटण जे मी मटण सुद्धा मी कांद्यामध्ये ॲड करून आता पुन्हा हे छान एकसारखं करून घेते. सगळं एकसारखं छान करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे आपण मटणवरती जे मीठ लावलेलं होतं त्याचं पाणी सुटेल आणि आपलं मटण छान वाफेवरती थोडंसं शिजलं जाईल. मटण शिजायला खरं तर फार वेळ लागतो. चिकन जितक्या पटकन शिजतं तितक्या पटकन आपलं मटण शिजलं जात नाही, वेळ लागतो. तर आपण त्यासाठी सुद्धा एक ट्रिक बघणार आहोत. अगदी झटपट थोड्या प्रमाणात सुद्धा आपण मटण शिजवू शकतो. तर इथे मी यावरती झाकण लावून ठेवलेलं आहे आणि आता आपण छान पाणी सुटण्यासाठी एक 3 ते 4 मिनिटे असं सोडून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर आपण हे उघडून बघणार आहोत. तर अगदी झटपट असं मटण शिजण्यासाठी ही प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने बॅचलर वगैरे असाल तर या अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मटण बनवू शकता. फारसा वेळ लागत नाही आणि चवीला देखील हॉटेलपेक्षा सुद्धा भारी बनतं. तर इथे 3 ते 4 मिनिटानंतर मटणला छान असं मिठाचं पाणी सुटलेलं होतं. यामध्ये आताच आपण गरम पाणी देखील घातलेलं आहे. तुम्ही जर पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर वरती ताटामध्ये पाणी ठेवून हळू थोडं होईल तसं गरम पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. पण आपण हे कुकरला लावणार आहोत त्यामुळे मी एकदम भरपूर जास्त प्रमाणात जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्या प्रमाणात पाणी यामध्ये अगोदरच गरम करून घालते. कारण आपण हे मोठ्या कुकरमध्ये शिजवणार आहोत. तर मी कुकरच्या भांड्यामध्ये फोडणी घालून घेतलेलं मटण आहे ते घालते आणि त्यावरती हवं तितकं तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. आणि आता आपण हे मटण कुकरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर हे कुकरचं भांडं असंच कुकरमध्ये घालून याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. यामुळे असा फायदा होतो, की एकाच वेळेला तुम्ही कुकरमध्ये भात आणि मटण दोन्हीही शिजवून घेऊ शकता. त्यामुळे गॅस वाचतो, वेळही वाचतो आणि आपलं काम अगदी झटपट होतं. चवीला देखील अप्रतिम असं
आपलं मटण बनतं आणि वेळ वाचतो. इथे मी कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. ज्यामुळे मटण अगदी मऊ असं शिजलं जाईल. तर 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होते तोपर्यंत आपण कढईमध्ये एक तमालपत्रीचे पानाचे 2 तुकडे केलेले आहेत ते घातलेले आहे. त्यानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा, मसाला वेलची आणि स्टारफूलचे 2 तुकडे मी घातलेले आहेत. त्यानंतर 3 ते 4 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंग यामध्ये ॲड करून छान असं हे भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजण्याची गरज नाहीये. हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत आणि हातावरती कुटून आपण हे घालणार आहोत. त्यामुळे मटण म्हणाल तर इतकं चवीला अप्रतिम लागतं आणि सुगंध देखील खूप छान येतो. पण तुम्हाला जर हे असं करायचं नसेल, तयार मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण असं केल्यामुळे अगदी ताजा मसाला वापरला की आपण मटणची चव ही आहे दुप्पट वाढते. तर मसाला काढून घेतल्यानंतर एक छोटी पळी मी तेल घालून लांब चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेते. कांदा मी थोडासा जास्त वापरलेला आहे आणि खोबरं जे आहे त्याचं प्रमाण मी कमी वापरणार आहे. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आणि त्याऐवजी ओलं खोबरं असेल तर ते भरपूर प्रमाणात वापरा. त्यामुळे सुद्धा मटणला अप्रतिम अशी चव येते. कारण खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा जो रस असतो त्याची जी एक टेस्ट असते ती मटणमध्ये उतरते आणि मटण आपलं चवीला अप्रतिम बनतं. तर कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि कांदा भाजल्याच्या नंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो असे मोठे तुकडे करून मी घेतलेले आहेत. तो टोमॅटो देखील आपण यामध्ये छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. फार अगदी मऊ करण्याची गरज नाही. हलकासा मऊ झाला तरीही चालतं. कारण आपण ही मिक्सरवरती भाजून याची पेस्ट देखील बनवणार आहोत. तर टोमॅटो मऊ झाल्यानंतर अर्धी वाटी मी खोबऱ्याचा खीस यामध्ये वापरलेला आहे. सुकं खोबरं मी वापरलेलं असल्यामुळे याचं प्रमाण कांद्यापेक्षा थोडंसं कमी ठेवलेलं आहे. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ओलं असेल तर खोबरं तुम्ही जास्त वापरा. आणि आता पुन्हा हा सगळा मसाला एक अर्धा मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा इंच आल्याचे तुकडे देखील घालून घेणार आहोत आणि लसूणच्या पाकळ्या देखील यामध्ये मी 10 ते 15 घालून घेतलेल्या आहेत. देशी लसूण असल्यामुळे अगदी कमी लसूण घातल्यानंतर सुद्धा खूप छान असा सुगंध याचा येतो. जर तुम्ही साधा लसूण वापरणार असाल तर थोडंसं लसणचं प्रमाण जास्त घाला आणि सगळे मसाले छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात शेवटी जिरे घालून घेणार आहोत आणि तीळ देखील आपल्याला यामध्येच घालायचे आहेत. तर अर्धा चमचा एवढे जिरे मी घातलेले आहेत आणि जिरे घातल्याच्या नंतर तीळ देखील 2 चमचे घातलेले आहेत. तीळ हे पटकन भाजले जातात आणि जास्त करपले तर कडवट अशी त्याची चव येते. त्यामुळे अगदी शेवटी आपल्याला तीळ घालायचे आहेत. म्हणजे तीळ छान खमंग असे भाजतात आणि त्यामुळे मसाला जो आहे तो आपला टेस्टला देखील खूप छान बनतो. तर सगळे मसाले साधारण 4 ते 5 मिनिटे छान असे मध्यम आचेवरती भाजून घेतल्यानंतर मसाला व्यवस्थित थंड करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा. पण इथे मटण बघू शकता अगदी मऊ छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल देखील घालून घेणार आहोत फोडणीसाठी. तर साधारण 2 ते 3 पळ्या होतील एवढं तेल मी घातलेलं आहे आणि मसाला देखील छान असा वाटून घेतलेला आहे. मसाला मस्त अगदी गंधासारखा छान वाटून घेतलेला आहे मी इथे आणि मसाला आता आपण मध्यम आचेवरती छान याचा कांद्याचा कच्चेपणा थोडा जो असतो तो जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत असताना खाली या पद्धतीने लागू नये किंवा मसाला करपू नये यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे मसाला आपला छान असा भाजला जातो तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण मटण मटण सुरुवातीला मॅरिनेट करताना त्यामध्ये हळद घातलेली होती. त्यामुळे इथे पाव चमचा हळद मी घातलेली आहे आणि 3 चमचे एवढे कांदा लसूण मसाला देखील घालून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं ना तरीही चालतं. यामध्ये मी 3 चमचे एवढा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कारण मटण म्हटलं तर थोडंसं झणझणीत असेल तर त्याची चव आणखीन वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे खडे मसाले भाजून घेतलेले होते
ते छान मी छोट्या खलबत्त्यावरती हातावरती छान असे वाटून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये न वाटता ते खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यामुळे अगदी अप्रतिम अशी त्याची चव या आपल्या मटणमध्ये उतरते. मसाल्यांचा जो स्वाद आणि सुगंध आहे, तो अगदी मसाल्यांमध्ये खूप छान उतरतो आणि फोडणी घालतानाच इतका मस्त असा सुवास येतो, की कधी एकदाशी मटण हे तयार होतंय आणि खातोय, असा याचा सुगंध येतो. त्यामुळे विकतच्या मसाल्यांपेक्षा असा मसाला भाजून नक्की तुम्ही घालून पहा. मटण दुप्पट चवदार बनेल. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला थोडं मीठ मटणवरती लावून घेतलेलं होतं. तर थोडंसं मीठ घालून मी आणखी थोडं पाणी पुन्हा घातलेलं आहे. मसाला वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून तेच मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान असा 4 ते 5 मिनिटे मसाल्याला तेल सुटून येईपर्यंत मसाला छान एकसारखा परतवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तरीदार आपला हा मसाला दिसतोय. तर मटण देखील तितकंच चवीला अप्रतिम होतं. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मसाला छान भाजल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण देखील घालून घ्यायचं आहे आणि छान अशी दणदणून याला उकळी काढायची. दणदणून उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर देखील बारीक चिरून घालणार आहोत. तुम्हाला हवी तर मसाल्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर तुम्ही घालू शकता. त्याने देखील खूप छान चव येते. मटणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही बघू शकता. पाहिल्यानंतरच खावंसं वाटेल इतकं तर्रीदार आपलं हे मटण तयार झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटे छान मध्यम आचेवरती मटण शिजवून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी यावरती ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटे मटण पुन्हा छान शिजवून घेतलेलं आहे. आणि फायनली 10 ते 15 मिनिटे छान मटण शिजवून घेतल्यानंतर मस्त असं तर्रीदार झणझणीत मटण पाहिल्यानंतरच खावंसं वाटेल असं आपलं मटण तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हाइपवर देखील क्लिक करा आणि सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करा. धन्यवाद.